आत्या कमालच झाली, पण माझ्या सासूबाईला तुम्ही एकदम झुकूनच टाकलं. माफीच मागायला लागल्या होत्या एकदम. आपल्यासमोर कमालच होते बाई, तुला माहीतच नाही रुपाली अजून हा का काय राज आहे म्हणून. मी आता तुझं लग्न झालं तेव्हापासून पहिल्यांदाच आली. त्या सासूनं तुले माझ्याविषयी काही गोष्टी नाही सांगितल्या काय कधी? नाही बा, अजूनही नाही सांगितलं त्यानं, तर हे नाही सांगितलं का रुपेशजीची आत्या इथं राहते म्हणून, आपल्या मुंबईला राहते म्हणून. ते काय सांगन, तिले माहित आहे का? मग इले जर सांगितलं तर हे बोलन, फोन लावन, मग आता इलेच काही सल्ला देईन म्हणून ते तुला सांगत नसन. पण आत्या खरोखर सांगतो तुम्हाला, तुम्ही कधी लय चांगले आहे. जसे मामाजी आहे ना तसेच तुम्ही आहे. दोघे बहीण भाऊ सारखेच आहे तुम्ही. नाही तर आमच्या सासूबाई आहे, पण याची भाऊ तर चांगली आहे. आणि ह्या काऊन अशा झाल्या मग एकट्याच? काय मी बापा, तिचा स्वभाव तिला माहित आता काऊन अशी झाली ना काय झाली. तर मी तरी तर येत नाही बाई नेहमी नेहमी. 2-3 वर्षातून एखाद्या डाव येतो. तर तू सांग, आता 2-3 वर्षातून एखाद्या डाव येतो तर हिनं चांगलं तर राहिले पाहिजे. तर चांगलं चांगलं करून खाऊही घालत नाही. मी फक्त खायची शौकीन आहे हो बाई. मला पाहिजे चांगलं खाले. हे करते मी आली का मुद्दाम चांगलं नाही करत, हे राहिली नाही पाहिजे म्हणून जास्त दिवस. आता मी करतो ना आता तुमच्यासाठी. काय खान तुम्ही सांगा, तुम्ही जे म्हणाल ते करून देईन मी तुम्हाला. नाही आता काही नाही, आता जेवण झालं आहे. आता काही खायची इच्छा नाही. आता पाहू मग, जर झाली इच्छा तर मग तुला सांगतोस मी, तर करून देजो. आणि पाय रुपाली मी तुला सांगतो, असं नाही का मी माझ्या भावजाईला बोलली बा तर तुला काही डोक्यावर घेतलं नाही. दोघी जणी चांगल्या वाग जा, नाही तर तिलेच करायला लावशील सगळं. आता तर तू बसलीच राहशील. तूही करत जाय, तिलेही करू देत जाय, दोघी जणी करत जा तुम्ही कामं. आता मी करतो ना, किती कामं करतो. जायच्या पहिलेही म्हटलं सगळे कामं करू मीच, पण तरी ना ऐकीने मला घनघनच करे, म्हणजे कोणत्याही गोष्टीले. बरं मी कामाविषयी कधीच कसूर नाही ठेवली म्हटलं कोण्या गोष्टीची, पण त्यानं माझ्यासोबत असं काम केलं ना, त्या गोष्टीचा राग आला मला सगळ्यात जास्त. नाही मी समजू शकतो, मला माहित आहे आता असं काही झालं म्हणजे कोणालाही राग येते, पण आता नाही करणार ते अशी. पण मला सांगा, आमच्या आई तर कोणालाच भेट नाही, तुम्हाला कशा काय भेटे एवढ्या? कशी नाही भिन, सारी इस्टेट माझ्या नावा नाही हे म्हणून भेटे ते तिला माहित आहे. आपण जर ऐकलं नाही तर हे सगळं तर सगळं घेऊन जाते आपल्या नावानं करून. हा काय तुमचं आहे काय सगळं? मग नाही तर काय, तर माझ्याच नावा नाही, हे माझ्या बाबानं केलेलं. हे कंपनी आहे ना, ते कंपनीची पुरी जागा माझ्या नावा नाही म्हटलं. त्याला माहित आहे काय भेटून फक्त एवढं घरच भेटन आपल्याला. ते कंपनी तर पुरी चालली जाते, माझ्याच नावानं होईन ते. असं म्हणून भेटे तुम्हाला एवढ्या? तेच तर म्हणून राहिली, कोणालाच ऐकत नाही, कोणालाच भेट नाही. तुम्हालाच कशा काय एवढ्या भेटे? मला गेल्याने भेटो बाई, ते मला काय भेली असती ते, मला तर तिने हाकलून दिलं असतं. पण ते तिले माहित आहे ना, हे जर गेली तर सारंच चाललं जाते हिच्या मागं, म्हणून ते माझ्यासाठी थोडीशी चांगली राहते. बरं मी काय म्हणतो, हे घे, हे कानातले घे, तुझ्यासाठी आणले होते म्या म्हटलं माझ्या भावाच्या सुनीसाठी काही ना काही करन. माझं पहिलेच मन होतं, पण आता लग्नात काही येणं नाही झालं बाई माया, म्हणून मग मी म्हटलं आता घेऊन जातो म्हटलं तुझ्यासाठी. हे घे माय ऐकून तुले. बापरे आत्या, एवढे चांगले कानातले आणले तुम्ही माझ्यासाठी, एवढे महागाचे? हो आणले म्हणजे काय झालं, एकटाच भाषा आहे मला आणि एकटीच पास सून आहे, काही लय आहे काय? आणि काही ना काही करायला लागत असते. आपण जर सून पाहायला जातो तर काही ना काही करायला लागते, खाली हात नसते जात. म्हणून मग मी म्हटलं बा आता करून घेतो. तर याच्या रुपयाचे मामाजी म्हणे असं करणं, म्हणे काही सोन्याचं करून घे म्हणे, काही वस्तू काही दिल्यापेक्षा. मग मी म्हटलं आता कानातले करून घेतो म्हटलं बा, म्हणून मग तुझ्यासाठी हे कानातले केले. घालचो हे काय, चांगले दिसन तुले. असं इकडे येल पाडणं चालू आहे मग आता दोघीचा. बाई तुम्हाला बुधवार आहे तर मग तुमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी करू काय? नाही वहिनी, साबुदाण्याची खिचडी नका करू गड्या. माझ्यासाठी कोणी असं करा ना, फळं आणायला लावा. दादाले फोन करा ना, सांगा का म्हणा गीताले फळं पाहिजे म्हणा. मी खात नसतो हे खिचडी, मग पोट दंबारते. काय माहिती हे हिच्यासाठी रुपालीसाठी मी कानातले आणले. तर पहा बरं वहिनी कशी दिसते. तर असं रुपालीसाठी आणले काय? हां तिच्याजवळ तर लय आहे, तिच्या आई बाबाच्या इथून लय सोनं दिलं, आम्ही लय चढवलं, लय सोनं आहे तिच्याजवळ. आता लय असो का काही असो, ते तिच्या आई बाबांनी दिलं, हे बाकीचं तुम्ही दिलं, पण हे माई ऐकून होय आता. हो चांगले आहे ना, चांगली डिझाईन आहे, घालजो म्हणा तिले. आई चांगले वाटून राहिले ना, पण मी घालून तर मला चांगले दिसत आहे का नाही? हा कोणालाही चांगले दिसत असते कानातले वैसोन्याचे, कोणाला नाही चांगले दिसत, सगळ्याला चांगले दिसते. पण तिला तर अशा डिझाईन आवडत नाही हो बाई. मग हे डिझाईन आवडून तिले? आवडते नाही, कोण नाही आवडत. सोन्याचे कानातले तर कोणी डिझाईनचे असून तरी चांगले दिसते. तिले म्हणत असतो गीताबाई, मी एवढं मोठं सोनं असं ठेवत नको जाऊ, देऊन देत जा माझ्याजवळ ठेवाले. कसं आहे, सासू बरोबर ठेवते सांभाळून. हे पोरगी बाई ऐकतच नाही. आई मला सांभाळता येते ना, पण मी बरोबर सांभाळतो. अरे आपल्या कपाटाला कुलूप लावून द्यायचं, चांगले हे असते की नाही, त्याला लॉकर असते ना, त्याच्यात ठेवायचे आणि मस्त कुलूप लावून द्यायचं त्याला. कायले कुठं जाते नाही येते, जेव्हा गरज पडली तेव्हा घालायचे, काढून ठेवले का त्याच्यात ठेवून द्यायचे. आता तशीच करत असतो मी सगळं माझ्या लॉकरमध्ये ठेवून देतो आणि मग कुठं जातो का नाही तेव्हाच घालतो फक्त. एवढं मोठं वय झालं, आजपर्यंत माझ्या नंदीनं माझ्यासाठी नाही आणलं, काही कधीच नाही आणलं. लागन तर खाऊन माझ्या आजची राहिली, येते एवढ्या वेळा तर मी करतो हिचं. पण कानातली घेऊन आली मोठी टिमिक करत सुनीसाठी.
इलेच कर्ज ना म्हणा आता हिचं. हा, माझा नवरा असा पागल आहे, लाडीगुडी लावून ते नावानं करून नाही घेऊन राहिला. फक्त ते नावानं होऊ दे म्हणा एक डाव, मग सांगतो तुला कसं राहते तर. मग सांगतो सुशीला काय चीज आहे तर. त्या सासूच्या जीवावर आली वाटते व तुला कानातले दिले तर. येऊ द्या, तशीच आहे माझी सासू, काय करू आता. त्या खरंच पडलो आहे, मस्त आहे, डिझाईन आहे चांगली आहे. त्याला दाखव जो रुपेशले कसे आहे तर, आवडले काय म्हणा. हवं ते दाखवून ना मी, त्याला दाखवून. आणि रक्षाबंधनले घालन आता मी गावाला जाईन का नाही, दादाले राखी बांधाले तर घालन मी. हो हो, घालजो घालजो, घालासाठी तर आहेच उभं इथे, घालजो मग काय. आणि येतो ना एखाद्या डाव आता मुंबईले. आता खरंच येईन मी. तुम्हाला पोरग असेल ना, पोरग पोरगी नाही काय, पोरग आहे ना हो मला, लग्न व्हायचं आहे पण त्याचं. तो करते त्याच्या मनानं, त्यानं पाहिलीच आहे पोरगी. हा काय तिचीच आहे काय मग पोरगी, मुंबईचीच होय. त्याच्यासोबतच काम करते ते, मेडिकल आहे ना माझ्या पोराचं औषधचं. तर ते पहिले ते काम करत होते तिथं, म्हणजे अशी नाही खूप गरीबाची नाही आहे, चांगलीच आहे पोरगी. पण ते करत होती त्याच्यासोबत काम, शिकले ना ते सोबत. तर दोघा मिळून त्यानं पार्टनरशिप मध्ये मेडिकल टाकलं होतं पहिले. हा काय, मग चांगली गोष्ट आहे ना, दोघे जण एका फील्ड मधले राहिले ना तर लय चांगलं राहते. पण आता मी ठेवून येतो मग. या हो, ठेवून दे ना, ठेवून दे. तुझ्या सासूला जरा हातभार लावू लाग, जाय करू लागतील. हा आता करू लागतो. इथं कायसाठी बोलावलं, बोल ना. मला महत्वाचं बोलायचं होतं तुमच्यासोबत, म्हणून मी तुम्हाला इथं बोलावलं. बोल ना, तर काय म्हणत होती, सांग ना. तुम्ही मला पहिले प्रॉमिस करा का तुम्ही मला म्हणजे लक्ष देऊन ऐकाल, मी जे बोलन ते व्यवस्थित. ऐकतो ना को. ही गोष्ट काही गडबडनं बोलायची नाहीये, शांततेनं बोलायची आहे, शांततेनं समजून घ्यायची आणि ऐकायची आहे. बोलतो खरी, ऐकतो ना. तू बोलशील तेव्हाच ऐकून ना मी कोणती गोष्ट. जर मी तुम्हाला सांगितलं का माझ्या एका पोरावर प्रेम होतं आणि ते पोरगा आता मला सोडायला तयार नाही आहे, पण मला तो आवडत नाही, तर मग मग काय आहे म्हटलं, काय कराल तुम्ही. खाली बस पहिले. जर आणि तर नको सांगू, तू स्पष्ट सांग तुझं काय मॅटर आहे. हे पण मी काय म्हणतो, आता तर काही नाही आहे, पण मला ना प्रेम होतं एका पोरावर. तर ते पोरगं कधी चांगलं नाही निघालं, धोकेबाज निघालं. मी चांगलं समजली होती त्याले, पण तो लय बेकार निघाला. मग मी त्याला सोडून दिलं, तर तो आता मला सोडायला तयार नाही आहे. तर म्हणजे किती दिवस होतं, किती वर्ष होतं. एखादा वर्ष होतं समजा. तर त्या मला पहिले कोण नाही सांगितली ही गोष्ट. ते चुकलं नाही काय, त्यामध्ये सांगा नव्हतं लागत काय मॅटर होतं काय नाही म्हणून. पहिले म्हणजे मला माहितच नव्हतं आपण लग्न करू म्हणून, असं वाटलंच नाही आपण लग्न करू. मी तुला म्हटलं होतं ना का लग्न करू. हा, तर त्या दिवशी मी मीराच्या घरी गेली का नाही, तर मग मीरानं मला म्हटलं, मीराने ही सगळी गोष्ट सांगितली अशी अशी आहे म्हटलं. तर त्या पोराचे मला फोन येऊन राहिले होते, मी एकही फोन नाही उचलला. आणि घरी गेलता म्हणते तो गावात, तिथं थोडासा की तो असा हेच आहे म्हणून मग मला मग थोडंसं भेव लागलं. हा, तर तुला वाटलं असं का लग्न झाल्यावर तू आपल्या घरी येऊ शकते. हा, तसंच वाटलं मला. मी म्हटलं तो आपल्या घरी येईन, अजून म्हटलं काही गडबड करण. मग तुम्हाला मग माहीत झाल्यापेक्षा तर मग मीराला म्हटलं, तर मीरा म्हणे ताई म्हणे काकाला सगळं सांगून दे म्हणे, म्हणजे म्हणे मग ते करू नाही तर नाही करू म्हणे, पण खोटं बोलून केल्यापेक्षा म्हणे एकदा खरं बोलून करून घे म्हणे. पायवर त्या पोरीला किती समजलं आणि तुला नाही समजलं एवढ्या दिवसाचं. तर सांगाव का काही, सांगितलंही असतं तर ते आता मी काय केलं असतं. अरे गलती होते, होत असते माणसाच्या हातानं. मी एवढा पागल आणि एवढा नालायक माणूस नाही आहे काही एवढ्यासाठी तुला सोडून देईन. म्हणजे तुम्ही मला नाही सोडणार, काही बोलणार नाही. नाही, अजून रिस्पेक्ट वाढून तुझीवाली माझ्या मनात. काहून का माहित आहे गोष्ट कशी असते पाय. त्या मला गोष्ट सांगितली, लपून ठेवली काय नाही लपून ठेवली. तू लपूनही ठेवू शकली असते ना, पण त्या मला सांगितलं, जे सांगितलं हे मी त्याच्यावर काही नाही करू. आता सांग, 100 खोटं बोलल्यापेक्षा एक खरं बोलून कोणतंही काम केलेलं चांगलं असते म्हटलं. तेच म्हणतो मी, मला कधी खरंच म्हणजे असं वाटते का तुम्ही मला खरंच सोडाल, म्हणून मी सांगायला नाही पाहून राहिली होती. पण मीरानं मला एवढी हिंमत दिली त्या दिवशी. चांगली गोष्ट आहे ना. अरे कसं आहे, खोटं नाटक बोलून हे केल्यापेक्षा खरं बोलून केलेलं पुरलं कधी. पण तुम्ही सांगा, एखाद्या डाव जर तो घरी आला आणि आई बाबा जर असले घरी, तर मग काय म्हणून आई बाबा मला. मग आई बाबाचा काही एवढा विचार करू नको, आई बाबा समजून घेते. मग बाबा समजदारच आहे, फक्त आईचं आहे जरा असं काम. मग तुम्ही समजून सांगा काय त्याला. ते तू माझ्यावर सोडून दे, मी बरोबर करतो, ते ऍडजस्ट करतो. पण याच्यानंतर तर काही नाही ना मॅटर. नाही तर मग आता होऊन राहिलाय, हा बॉयफ्रेंड साठी नवऱ्याला निपटून टाकलं, असं करशील काय. काही गलती नाही हो, मी अशी नाही करत, अशी पोरगीच नाहीये मी. ते गलतीने झालं, माझी गलती झाली का तो असा मूर्ख माणूस माझ्या जीवनात आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बिलकुल त्याच्यासोबत संबंध ठेवायला चांगलं नाही वाटत, म्हणूनच मी त्याच्यासोबत नातं तोडून टाकलं. आणि फक्त बोलचाल पर्यंतच होतं आमचं, असं काहीच हे नव्हतं. पण त्याचं म्हणणं तेच आहे का माझ्यासोबत लग्न करवा म्हणून. मी म्हणतो नाही, मला नाही आवडला तो, त्याचा स्वभावच चांगला नाही आहे. पहिले चांगलं वाटलं मला, चांगलं चांगलं बोलला तो. म्हणजे लग्नापर्यंत ही गोष्ट गेली काय. हा, तर ते कसं झालं, जसं आता आपलं मॅटर चाललं ना, लग्नापर्यंत गेलं, बस असंच चाललं, गोष्टी गोष्टी बोलल्या चालल्यात, बाकी कुठंच नव्हतं मॅटर. मग समोर कसं आहे शुभांगी, गलती प्रत्येकाकडून होते, म्हणून की त्याला शिक्षा थोडी देऊ शकतो आपण. त्याला माफी एक हे असते, फक्त समोर अशी गलती नाही झाली पाहिजे एवढंच आहे. नाही नाही नाही, ना अशी गलती समोर होत, ना अशी गलती कधी जीवनात मी केली. हे एकच गलती माही, पण तेच गलती माझ्या अंगात लय येऊन राहिली. मला माहित आहे ते पोरगं मला लय भारी पडणार आहे. अरे पडू दे ना, किती भारी पडते तर आपण त्याच्यापेक्षा भारी आहे. ते कसं आहे, मग बदनामी होते ना, मग असं होते मग का तिकडून मग भाऊजीची, इकडून तुमची.
असं नाही झालं पाहिजे काही. सुधाकर दादाला माहित आहे का मग गोष्ट? नाही, भाऊजीला काहीच नाही माहित. भाऊजीचा स्वभाव तर माहित आहे तुम्हाला, त्याला आवडत नाही असं काही. त्या पोराला अजून हे नाही माहित का माझी बहीण ह्या गावात आहे. नाही तर तो इथे आला असता पाहायला मला. पण माहित होईनच ना कधी ना कधी. तुझी बहीण ह्या गावात आहे हे माहित होईल, आणि तुझे लग्न इथं झालं हे माहित होईल. म्हणूनच म्हणून राहिले मी का बोबाटा करूच नाही आपण. आपण कोर्टातच लग्न करून घेऊ हारा टाकून. तुम्ही आई बाबांनी सांगा, साधारण म्हणा असंच करून घेऊ म्हणा आपण म्हणा. ठीक आहे ना, तर असंच करून घेऊ. काय एवढं टेन्शन घेतो तू? मी आहे ना तुझ्या पाठीशी. ठीक आहे, मला एवढंच सांगायचं होतं. पण आज मला लय चांगलं वाटलं ऐकून का तुम्ही मला एवढं समजून घेतलं. काय म्हणते, काय चालू आहे, झालं का बोलणं? काका काय म्हणते काकू आमची? मीरा लय वेळानं आली तू पण. म्हणजे त्या बोलावलं होतं का मीराले? हा, मीच बोलावलं होतं तिले. काय बा काका, काय आता आमच्या काकूले खुश ठेवत जा मस्त. वा वा, ते तर करणारच आहे मी. मीरा तू कधी चालली बाई गावाले? मी 8 तारखेला जाणार आहे काका, 7 येईन मला घ्यायला. मीरा बस ना. नाही बा, आता बसत नाही, मी घरी जातो आता. झालं का तुमचं सॉल्व झालं का मग दोघांचं आता मॅटर? ताई मी म्हटलं होतं का नाही तुला, तू सॉल्व करू शकतो म्हणून. म्हणून तर म्हटलं तुला का तू एकटीच जाय. मला काय नाही दोघांच्या मनात बोलावलं फालतू जिथं. माहित आता समजदार आहे, मला पहिलेच माहित होतं. पण मी म्हटलं बा, मी सांगितल्यापेक्षा तू स्वतः सांग. स्वतः सांगितलेलं बरं राहते. हा खरंच आहे ते काका समजदार. ऐकलं ते ना माझ्या सगळं. काय बाई मीरा, आता गोष्ट कशी आहे? हिनं जे सांगितलं मी म्हणणं काय आहे का खरं खरं सांग. खोटं सांगून काही अर्थ नाही आहे. अन खोट्यावर नातं टिकत नसते. खरं सांगून दिलं आज तर पुरलं. काका तेच म्हटलं मी तिले, तर तू सांगून दे म्हटलं. उद्या चालून कायले पाहिजे का मग ते सांगितलं नाही मला कोणती गोष्ट समोर आली म्हणजे. म्हणून म्हटलं चला मग मी चालली बा, बसा तुम्ही करा गोष्टी. थांब ना मग, मी बी येतो ना. मी येतो, येईले जायचं आहे म्हणते ना ट्रॅक्टरवर आता, तर मी येतो मग तुझ्यासोबत. नाही हो, मी जाऊ काय मग? तुम्हाला जायचं आहे म्हणता तर. हा जा ना तू. तिकडे ते सुधाकर भाऊ आले असेल ना, मला जा लागते मग अजून. चल जाय मग तू, आता मी निघतो. हा ठीक आहे, येतो मग मी. बाबू बंटी, आजीला आवाज दे ना रे जेवायला. जाय बरं, ताट वाढलं म्हणा मम्मीनं. जा बाबू. मी नाही जा, मी इथं बसतो. अरे मग बस ना तर, पहिले आजीला आवाज तर देऊन ये. जा ना बेटा, जा मग. मला द्या लागन आवाज. आई आई आई, हो हो आली आली, वाढ ना तू, वाढ. येतो मी, वाढ. आई वाढून ठेवलं, थंड होऊन राहिलं, या ना लवकर. येतो म्हटलं ना तुले, कर ना चालू. तू कोण बसली माझ्यासाठी, कर चालू. आई सोबत जेवलं तर चांगलं वाटते. मी एकटी जेवून घेऊन मग तुम्ही एकट्याच जेवण काय? मग तुम्ही बी जेवायला नाही पाहत म्हटलं एकट्या असल्या म्हणजे. हो बरोबर आहे तुझं. ते गवत निघालं सारा दरवाजा शेजारी, ते काढून राहिली होती. इचू काट्याचं बरोबर आहे काय, ते गवत काढे बरोबर नाही आहे म्हणून ते लागली होती जरासं काडकुड करायला. आई तर जेवण झाल्यावर करा ना मग. मी करू लागतो लागन तर मग फुरसतच आहे आपल्याला. पहिले जेवण घेऊन तर करून घ्या. जेवण केल्यावर मग मी म्हणतही नाही लागन तर तुम्हाला काही. याले म्हणून राहिली जाय रे म्हटलं जरासा आजीला आवाज दे, तर ह्या आवाज द्यायला खाली नाही तुमचा नातू. तुम्ही म्हणता माझ्या नातूलाच कामाच आहे. बंटी ये ना जेवायला. जेवत नाही का तू बाबू? नाही जेवत मी जेवलो. काही जेवला रे तू, मला तर दिसलाच नाही जेवून राहिला बा म्हणून. काही खोटा बोलता काय? ये जेवायला ये जरासा. ये भात आणि भाजी जेवजो, नाही तर पोळी भाजी जेवजो. जेवलो मी, जेवलो. काही जेवलो माधुरी? या जेवलो म्हणते मी, तर मला तर ह्या जेवताना दिसलाच नाही. हे जेवून नाही राहिला काय 2-4 दिवसात बरोबर? आई जेवला तो मगानी, भात जेवला. फक्त भातच दे म्हणे. तर भात शिजून राहिला होता कणी, तर भलती गई झाली होती रे, भूक लागली म्हणे. तर मग शिजल्याबरोबर पहिले त्यालाच दिला. असं असं जेवला ना, ठीक आहे मग. हा तुम्ही बसा आता, तुम्ही जेवा पहिले. अरे इथं झोपला काय रे? जा ना तिकडे खोलीत, जा ना. पडून जाशील बरं इथून, आमच्या ताटातच पडशील येऊन. तिखट लागल मग भाजी. जा तिकडे खोलीत, जा तुझ्या आईच्या तिथे झोप. नाही इथं झोपतो मी आजी. अरे तर पडशील ना, लागल ना मग. झोपू द्या, जाऊ द्या मग मी नेऊन टाकून देईन तिकडे. झोपू दे बाबा, जाऊ दे. काय केलं ते जेवायला आज? पोया भाजी भात. बापा बापा, एवढा मोठा पोया मलाच देऊन दिला. एवढं मोठं खातो मी? बापा बापा, हे तर त्या मला म्हशीवानीच दिलं मांडून मेवण समोर. आई जेवायला पाहिजे नाही का 2 पोळ्या तर दिल्या मी तुम्हाला. 2 पोळ्याने एवढसा भात दिला. अहो बाई, मी 3 पोळ्या जर जेवत असेल तर एकानं वाढून देशील काय मले? कोण्या दिवशी माणूस 3 जेवते, कोण्या दिवशी एकच जेवते. मला लागली तर घेतो ना मी. काढून घ्यायच्यातली एखादी. आई राहू द्या बरं, मग काढून मी. जेवून घ्या तुम्ही. जेवाच लागन आता मला, नाही? हा म्हणूनच ना 2 पोळ्या वाढल्या तुम्हाला. मला बाई त्या ताटात वाढल्यावर बरोबर जेवता तुम्ही. तशा मग घेत नाही डबल. तू हे खरंच आहे म्हणा, ताटात असले ते खातो मी, आणि डबल काही घ्यायला पाहत नाही. मग माधुरी, हिचा फोन आलता काय रुपालीचा पोहोचली म्हणून? मला तर काही फोन नाही आला माझ्या फोनवर. मी लय फोन तपासला माया, पण त्याच्यात मला एकही फोन नाही दिसला तिचा. नाही, मला एकही फोन नाही आला रुपाली ताईचा. यायला आला असं तर काय माहित, पण त्याला आला असतं त्यानं सांगितलं असतं का मला फोन आला बा म्हणून. सांगते ते कोणाचा याला फोन तर मला फोन करून. राग आला असं तिले म्हणून तर तिने फोन नाही केला. आता तिचा राग जाईल ना तेव्हाच फोन करन ते, तोपर्यंत फोन नाही करत ते आता सध्या. पण कायचा राग, कायच्यासाठी राग आला असं त्याले? राग म्हणजे याच्यासाठी मला जाय म्हटलं बा, पाठवून दिलं तिथं कामं नाही करा लागत काय, नेट नाही पडत म्हणून मग जीवावर येऊन राहिली असं ना आता. ते तर खरं तर गेली
तिच्या त्या आतो सासून सोन्याच्या कानातले आणले म्हणते ना तिच्यासाठी, म्हणून गेली ती एवढा लगबगीनं, नाही तर जात नाही होती. मी वळखतो माझ्या पोरीले कशी आहे तर. आई पण रुपाली ते चांगल्या होत्या ना, अशा कसा स्वभाव झाला त्याचा काय माहित. अगं तो तिच्या सासूवानी झाला, तिचा सासू हलकट आणि आता सून हलकटच बनून राहिली, असं होऊन राहिलं ते. ना तुला सांगतो मी, याच्यानंतर ती आली म्हणजे हे असं काही जर तू यासाठी केलं त्यानं, तर तू घालून फिरत जाऊ नको. चाहे नवीन साडी काऊन नाही राहत, जुनी घालायची, जुनी. ते जेव्हा येते ना बिलकुल जुने कपडे घालायचे, नवीन साडी घालायचीच नाही, तिला दाखवायची नाही का हे आणली. अहो ते बात करते विनाकारण घरात, मग माया नाही का इथं, माया नाही का तिथं, अशी करते ते. त्याच्यापेक्षा आपलं जुनच घालून घ्यावं ना, 2 दिवस घातलं तर काय फरक पडते. आता त्या दिवशी त्या चेनच्या आहे ना किती मोठी गोष्ट झाली. हा मला चेन पाहिजेच म्हणे. आता मी तिला बोलली नसती तर तिने माझा राग केला नसता, पण मला बोला लागलं ना मनात. बोलत नाही होती तर तुमचं दोघीचं वैर येत होतं. आई पण मी आता म्हटलं देऊन देतो म्हटलं त्याईले, मी दुसरी करून घेईन म्हटलं. अहो अशी देतच राहशील काय तू, कधी करशील तुझ्यासाठी काही. लय दिलं तिला आतापर्यंत, कमी सोनं दिलं काय लग्नात. आता तिच्यावरच लुटून देईन काय सारं. हा नातू आहे आता तू आहे, हा अजून एखादा नातू मन नात मन झाली त्याच्यासाठी लागत काय इलेच द्याव काय सारं. आता ती तिच्या घरची, तिचे सासू सासरे करते ना तिले, तिच्या घरची काही कमी आहे काय. नवरा काही कमी कमावून राहिला काय, तिचा कमाई चांगली आहे त्याची, त्यानं करावं नाही. त्याला पण माझी चेन आवडली होती, आवडली नाही होती तिले, लोभी आहे ते लोभी, त्या लोभापायी करते तशी ते. तिला लोभ सुटला ते चेन पण, म्हणून तिला असं वाटलं पहिले कसं दादा आपल्याला काही घेऊन दे बा, आता नाही दिलं, वहिनीलेच दिलं. आता तो वहिनीला नाही देईन तर काही इले देईन काय, सासूच्या घरी नाही म्हणून काही इतकं सारा जमा करून. म्हणूनच तुला सांगून राहिली, ऐकायचं असं तर ऐक, नाही ऐकायचं तर नको ऐकू. हा पण मग घरात वाद होते वस्तूच्या यानं नासुकल्या. आई पण मी तर वादच नाही करत, त्याच बोलते बा, तिला आदतच पडली आहे वाद करायची. शांताबाई, शांताबाई व आई, गंगा काकू आहे त्यावर देऊन राहिल्या. ये हो गंगा, ये अंदर ये. जेवून राहिली काय व शांताबाई, काऊन एवढा उशीर केला जेवाले. अहो स्वयंपाकला वेळचा झाला हिचा. मी कणी ते बाहेर गवत निघते कणी, ते काढून राहिली होती तिचं. म्हटलं उपळून टाकतो ते गवत, नाही तर त्याच्यात कणी किडे होते बिचारे, ते घरात येते मग सारे. तर म्हटलं ते सप्पा करून राहिली होती तिचं. आता उघाड आहे म्हटलं तर करतो जरासं. तर मग मी नावात दिला मला, आई याना याना करून. तर मग आली मी जेवायला इथं. तू जेवली, ये ना जेवायला, ये माझ्यासोबत जरासं जेवजो. नाही व शांताबाई जेवली बिचारी मी, माझ्या सोनीनं केला होता स्वयंपाक गिपाक, लवकरच करते. माझ्या घरी 9 वाजता स्वयंपाक होते. तो जाते कणी कामागिमावर जाते, आणि त्याचे बाबाही जाते, तर त्याचा डब्बा द्यावा लागते, त्याच्याच्यानं लवकरच स्वयंपाक करते बच्ची. नाही माधुरी लवकरच करते, 10 वाजता तिचाही झाला. तिचेही बाबा गेले वावरात डब्बा घेऊन. आता कसं आम्ही दोघे सासा सुना होतो, मग आता उशीर पाशीर होतेच व, तिले कपडे धुणं राहते, भांडे धुणं राहते, सारे कामं करते तेव्हा कुठं आमचं जेवण होते. जेवण झाल्यावर मग जीवावर येते ना कामं करायच्या. कोण काय म्हणत होती तू, बोल ना. अहो शांताबाई मी काय म्हणतो, हे आता रश्मीच्या इच्छा पाहुणा आता तसंच म्हणा लागल, तो पोरगा बिमार नाही काय, म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट झाला तर इथं आहे ना तो नागपुरात दवाखान्यात. झालीच नाही का त्याला अजून सुट्टी बापा एवढ्या दिवसाची व. हो तेच सांगायला आली मी तुले, का त्याला आज सुट्टी होईल म्हटलं, तर चालशील काय म्हटलं त्याच्या घरी त्याला पाहाले, असं म्हणत होती. मी येऊ त्याला पाहाले, काय म्हणतील बापा तिथचे लोक, म्हणून गावातली बाई घेऊन आली म्हणून. कसं आता त्या पोरीचं लग्न जर झालं असतं तर काही वाटलं नसतं, चालली बा जवळच्या घरी पोरीच्या घरी. हा मग शेजारी पाजारी कोणी बाई आणते बा. अहो आता एवढे दिवस झाले बिचारे तो दवाखान्यात होता, मी काही गेली नाही पाहाले. मग वरच्या पोट्टीला लागून राहिलं खराब का काय बा, मग गेली नाही. हा न काय म्हणते त्याची माय कशी आली पाहाले, आणि हे तर सासू असून गेली नाही. मग मी म्हटलं बाई आता काय करू म्हटलं, लग्नच व्हायचं आहे, आपल्याला शरम येते म्हटलं तिथं जायची म्हटलं. तुला सांगू काय गंगा, त्या जायला पाहिजे गड्या एक चक्कर. काऊन का झालं ना त्या पोरीचं, जोडणूक झाली, फायनल झाली, लग्न जुळलं, सारं झालं, त्याच्यासाठीच म्हणून राहिली मी. का चाल बा तू माझ्यासोबत. मी कशी येऊ, मी येईन काय म्हणून शेजारची बाई घेऊन आली म्हणून, त्याच्यापेक्षा असं कर ना रश्मीला घेऊन जा ना. रश्मीला जर नेलं होतं कसं आहे, ते वैकी पायकीची आहे, तिच्यासोबत बोलणं चाललं आहे. तूच काय बोलशील ना मीच काय बोलन, ते बोलन तरी त्या पाहुण्यासोबतही बोलन, त्याच्या आईबाबासोबतही बोलन, कोणासोबत बोलूनच ना. मग तू नाही येत काय मग. नाही ना गड्या, अनुमय वावराची कामं चालू आहे, आज गेली नाही मी, नाही तर आता आम्ही 2-2, 4-4 तास काढून राहिलो आता पयाटीचे. म्हटलं आता मजूर तर सांगणंच आहे आपल्याला, पण जोपर्यंत होते ते थोडंच आहे की नाही, बुडाजवळ आहे तणकट, तर कुठले खाटले मारून देतो आम्ही मग 2 जण जाऊन. हो होते ना तसं. आणि मच्छा तर वावराचं काम माझ्या भरोसा आहेच नाही यंदा. बहिरगावला मजूर आणून राहिले, ते तिकडूनच आणते बहिरगावातला, आणि तिकडल्या तिकडेच कामं करते आणि मजूर तिकडे जाते. मग तेली 20 रुपये 30 रुपये जास्त जातेच ना आता. बापा तो रिस्क घेऊन येते ना बाया,
तिथं काय म्हणते गाडी न येते, तर गाडी ते झाले आजकाल बाहेर भेव लागते, म्हणून मग त्या एवढ्या रिस्कीने येते, तर त्याला पाहिजे नाही का 10-20 रुपये जास्त. तशा ते येतेच त्या पैशासाठी, ते येतेच जास्त पैशासाठी. आणि रोज आहे महाग. हो बापा, रोज आहे बोलले महाग झाले. आता काय करावं ना काय नाही. आपण कामाला जाऊ तर रोज नव्हते महाग, 50 रुपये 60 रुपये रोज होता. आता पाहिजे ना बापा 200 250 300 रुपये एकाच पारगुनचा आहे, आणि 300 रुपये दुसऱ्या पारगुनचा. 2 टाइम कामं करून राहिल्या बाया. 600 रुपये रोज नेऊन राहिल्या. म्हटलं नेऊ दे हो, लय मेहनत करा लागते कास्तकारी. ते मजुरी नेते तर काही फुकटचा नेत नाही, आणि कास्तकारी सांगते तर काही फुकट सांगत नाही, नाही काय. हो पण आता जिकून तिकून मरण तर कास्तकाराचंच आहे हो शांताबाई. काय करतं मग आता, पर्याय आहे का आपल्याला दुसरा कोणता. जसं तुम्ही गहू घेऊ काढता तशी मशीन येते, तशी आहे की निंदाची मशीन. नाही ना हो, कुठं आहे. माईचा माणूस मला बडबड करत राहते, तू येत नाही जराशी, पाहत नाही जराशी, हा दुर्लक्ष करतं, वावरावर लक्ष नाही, असं नाही तसं नाही. काय करू हो मी, घरातलं पाहू का तिथं जाऊ. पोरगी मला अलग पागल करते. आता मी काय करू, त्या पोराचा ऍक्सिडेंट झाला तर माझा दोष आहे का त्याच्यात. आता बरं झालं लग्नाच्या पहिलेच झाला म्हणून, लग्न झाल्यावर झालं असतं तर काय म्हटलं असतं पोराच्या माईनं. ह्या पोरीच्या शानं झालं, हिच्यासोबत लग्न केलं म्हणूनच झाला. हा आता नाही तरी म्हटलं आताही म्हणतेच म्हणते, असं नाही का आता नाही म्हणत म्हणून. आताही म्हणते याच्या शानं झालं म्हणून, हिच्या शानं झालं म्हणून. मग ते पहिलेच तर हिची सासू काही गंमतची नाही आहे. हा तर पाहिलीच आहे ना त्या कशी आहे फुलबिसनी. तर चांगली आहे बाई, जशी आहे तशी चांगलं म्हणा लागते. आपणच चांगलं आहे काय मग जगात, लोकच चांगली नाही. तर तू म्हणतात हे चांगली नाही, मी म्हणतो रुपालीची सासू चांगली नाही, मग कोणाच्या सासू चांगली आहे कडे, आपणच चांगलं आहे का मग. हो शांताबाई, आपल्या सुनात आपल्याला शिवाय देऊन राहिल्या असं का आमच्या सासू अशाच आहे म्हणून. नाही बापा, मै सून नाही देत मला शिवाय. बसणं जराशी जेवण 2 घास. नाही ना हो शांताबाई, जेवत नाही ना. जातो ना आता घरी, जातो ना घरी जातो. पाहतो तिला म्हणतो रश्मीला तूच चाल. तसं आपल्याला गाड्या घोड्या काही समजत नाही शहरातल्या, तर तिला घेऊन झालं तर बरं राहील. मग नाही तर काय तर तिलेच घर आहे माहीत असं पोराचं. आता तुला काय घर माहीत आहे का, मला घर माहीत आहे. आणि ते पोरगी रुपाली, ते नाही का जेवायला दोघीच चिवलेल्या सासू ना. रुपाली गेली ना गावाले काल. रुपाली तिच्या घरचे आले होते तिला घ्यायला, तिचे सासू सासरे आतो सासू आणि ते रुपेशराव सगळे घ्यायला आले होते तिले. गाडी घेऊनच आले होते मोठी. तर ते काय म्हणते तयारी केली तिनं आणि चालली गेली. लई दिवस राहिली बा आता एवढ्यानं, आणि चालली गेली. आता अखाडीला नाही आली होती, पण ती पोरगी नाही. काही झालं होतं का शांताबाई घरी. नाही ना हो, काहीच नाही झालं. कुठं काही झालं, ते आली तशीच यावा म्हणून. चाल मग जातो मी आता घराकडे. मी काय म्हणतो गंगा, आता जर तब्येत चांगली झाली ना याची, तर करून टाकजो यायचं, उरकून टाकजो. काय जास्त कायले खसपटात पडतं, थोडंसं हलका फुलका निपटून टाकजो. आता तर अजून लग्न आहे हो शांताबाई आपल्या गावात. आता कोणाचं लग्न आहे बापा. बापा तुला माहित नाही काय, एवढं ते चित्रा बहिणी काय, तिच्या जाऊच्या बहिणीचं लग्न नाही श्याम सोबत. तो ट्रॅक्टरवाला श्याम मला त्या दिवशी बोलताना दिसले कडे 2 जण, पण माझ्या लक्षात नाही आलं. मी म्हटलं आता गावात आहे वैकी पायकीचे आहे तर बोलते म्हटलं कोणी एकामेकासोबत. मला अशी शंका काही जात नाही बाई कोणावर, तर मी काही समजली नाही अशी बेकार. तर बेकार काय आहे त्याच्यात, चांगलीच गोष्ट आहे ना. करून घेतलं तर मी तर म्हणतो करून घेतलं ते पुरते. त्या पोराला किती दिवसाची पोरगी नाही सापडून राहिली. त्या पूजासोबत गांगलं नव्हतं का त्याचं मांग. पण ते तर गेली ना, तिचं लग्न झालं वाटते ना. ते तर तिच्या नवऱ्याच्या घरी आहे ना आता. आहे ते नवऱ्याच्या घरी, पण ते काय म्हणते तर उठली पडली मायच्या इथंच पडली आहे. ते काय म्हणते तिच्या नवऱ्याला काही माहित असन तर बोलत असन ना, थोडं नाही तर मारत असन हिले. ते ही इथंच पडली आहे ते रवरव. लढाव दिसते मले. तिची माय म्हणते माय पोरगी चाललीच नाही म्हणते, बिचारी काय करू म्हणते. पहिले नाही देऊन द्यायला का तू, ती काय चांगली सुखी राहिली असते नाही तर श्यामच्या घरी. कोणती पोरगी आली तर सुखी राहीन तिथं. जराशी मायाच आहे त्याची. आता चालूच राहते बाई घरात तेवढं. लोकांले काहीच नाही पाहिजे, सासू बोललीच नाही पाहिजे म्हणते अजिबात. सासू बोलली का त्याला दुखणेच होऊन जाते. हा माईची तशीच आहे, तिला घोर येऊन जाते रवरव. नाही तर दिसाले कशी आहे मेली धामण. कोणी म्हणन मीच्या नाकावरची माशी नाही हालत म्हणून, पण पाहिली ना मग कशी करते. तर हा घरात मोठी कथे करते पण मी काही ऐकत नसतो जास्त. चालू द्या लागते व गंगा, चालतच असते. कायच चालत असते, त्याच्या मनानं केलं तर आपल्या डोक्यावर येऊन बसते. मग त्या नाही बसत, त्याला लाडानं वागवा लागते. नाही बसत बिलकुल लाडानं. ते सून आहे लाडानं वागवा जगती. मै सून नाही बाई लाडानं वागवा जगती. जाऊ दे. बरं जेव तू, मायानं तुझे जेवण राहिलं, मी जातो घरी आता. बरं ठीक आहे ना, तर जाय मग. मी जेवतो आता आणि बाकीचे कामं करतो बाई. मग आता कोणते काम ऐकले माधुरीनं तर सारेच केले म्हणता ना. अहो गहू निसाले काढायचे होते दयन सरला घरचं. करतो मग दोघी सासा सुना मिळून आम्ही. हो करा.
पाहिलं माधुरी, असं राहते बाईचं. हिची गोष्ट बात असती तर करते त्या. आई मी काय म्हणतो, मला माझ्या आईचा फोन आला होता, तर तिची जराशी तब्येत चांगली नाही म्हणते. तर जाऊ काय मी गावाले? कधी जातं? जा ना, त्याला घेऊन जा सोबत गोपालले. आई ते नाही येणार आता. ते म्हणे दुकानात म्हणे कोण राहते म्हणे, मग कोण बसन म्हणे. तर मग असं कर, बंटीला राहू दे घरी. तू चालली जा एसटीनं आपली. उद्या जाईन आहे मग मी. ठीक आहे ना, चालली जायचं उद्या सकाळी. बाकीचं पाहतो मी, अटपतो. स्वयंपाक पाणी करून जाईन ना सगळा. काहीच नको करू, करतो मी सगळं. तू जाय आणि तू आईची तब्येत चांगली झाल्यावर ये जो. तोपर्यंत थांबून जाय जराशी 2-4-8 दिवस. खरंच आहे, खरंच जाऊ ना. हो ना, हो, जा ना, जा.